नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येत्या 12 जानेवारीला खुर्ची हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो. त्यानिमित्ताने राकेश बापट सर आपल्यासोबत आहेत. खरं तर खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा मराठी सिनेमामध्ये तुमचं आगमन झालं. त्याआधी सविता दामोदर परांजपेसारखी वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमा तुम्ही केले, पण एक वेगळीच तुमची याच्यात आम्हाला छटा दिसणार आहे ती म्हणजे एकदम डॅशिंग. सो कसं वाटतंय? चांगलं आहे. आम्ही ऍक्टिंग करायचं एक ऍक्टरला जो स्कोप मिळतो तेव्हा खूप बरं वाटतं. चॅलेंजिंग रोल्स घ्यायला खूप बरं वाटतं आणि असे फिल्म्स स्क्रिप्ट्स यावे अशी खूप मनोकामना असते प्रत्येक ऍक्टरला आणि ते मिळतं आणि ते खूप आनंद होतो असतं. आणि फिल्म एक वेगळ्या मुद्द्यावर बेस्ड आहे. एक मेकिंग चांगलं आहे, ग्रिपिंग आहे, त्यामुळे हे सगळं पॅकेजचं एक्साइटिंग वाटतं. सो हा रोल जो आहे एक प्रॉमिनंट रोल आहे. तो अख्ख्या फिल्ममध्ये तुम्हाला बहुतेक बघायला मिळणार नाही, पण एका मोक्याच्या ठिकाणावर खूप येत असतो. सो एक सरप्राईज एलिमेंट पण आहे त्याच्यात आणि ते करताना कास्ट ऑब्व्हियसली चांगले दमदार ॲक्टर्स असतील आपल्याबरोबर तर अजूनही मजा येते. इट्स नॉट अबाउट कोणाचा रोल छोटा आहे मोठा आहे किंवा कोणाचा जास्ती आहे कमी आहे ॲज अ सेलिब्रिटी ऑल्सो. इट्स अबाउट आय थिंक की तुम्ही त्या रोलला तुम्ही काय देतात आणि एक जस्टिस करताय पूर्ण ॲज अ फिल्म म्हणून ते खूप इम्पॉर्टंट असतं. प्रत्येक कास्ट आणि क्रू मेंबर खूप इम्पॉर्टंट आणि मला आनंद होतो की फॅमिली सगळ्यांनी एवढे छान एफर्ट घेतले, त्यामुळे मजा खूप चांगली होती. सगळ्यात एक मेहनत जेव्हा ऑनेस्टी असते, एक ऑनेस्टी असते तेव्हा ते दिसतं स्क्रीन आणि आय होप तेच दिसेल लोक. हो आहे. आता जस्ट आम्ही एक वेब सिरीज करतो ती लवकरच येईल. हँडसम आता इनफॅक्ट आता 25 डिसेंबरला क्रिसमसला रिलीज होती पॉकेट फिल्म्सवर आणि आम्ही लुकिंग फॉरवर्ड पब्लिसिटी. पण त्याला बरेच पुरस्कार मिळाले आणि एक निर्माता म्हणून किती आनंदाची बाब आहे तुमच्यासाठी? खूपच मतलब इट्स अ मॅटर ऑफ प्राईड. कारण की जिथे ते फिल्म फेस्टिवल इंटरनॅशनली गेलो तिथे आम्हाला मिळालं, सक्सेस मिळालं, फर्स्ट प्राईज मिळालं आणि अप्रिसिएशन कुणाला नाही होतं. आणि ॲज अ डेब्यू प्रोड्युसर मी आणि माझा फ्रेंड संदीप हे लहानपणचं मी मित्र न्यू जर्सीमध्ये असेल पण आम्ही न्यू जर्सी आणि बजेटमध्ये एवढं छान फिल्म बनवणं ते एक वेगळंच क्रेडिट असतं आणि ते आम्ही दोघांची मेहनत आहे आणि खूप मेहनत टाकून देवाने बनवली आणि त्याला जेव्हा पुरस्कार मिळाले आणि अप्रिसिएशन मिळालं तर खूप खूप आनंद होतो. म्हणजे ही पहिली पायरी म्हणायला हरकत नाही, दुसरी पायरी असेल सिनेमा किंवा असं काहीतरी मोठं प्रोड्यूस करणं असं काही आहे का? ते दरवेळेलाच असणार आहे कारण की अन ॲक्टर ऑर क्रिएटिव्ह पर्सन नेव्हर सॅटिस्फाईड ॲज यू नो. म्हणजे तुम्ही वर जाता तर अजून एक शिखर तुमचं वाढत जातो समोर. कीप क्लाइम्बिंग असं वाटतं आणि त्याच्यातच मजा येते. सिनेमा जेव्हा तुम्ही ते राजकारणाचे जे वाईट कपडे असतात ते घालत होता सोन्याचं वगैरे त्यासाठी मी राजकारणात जावं मी राजकारणी बनू शकतो वगैरे असं काही झालं का? नाही, असं अजिबात नाही. राजकारण माझ्या ह्याच्यातलं नाहीये. नॉट माय कप ऑफ टी. असं फील झालं का मी राजकारण फील तर करावंच लागलं बिकॉज ते जस्टिस होणार नाही तर ते रोल बरोबर मी करू शकणार नाही. एक होतं सोनं खरं असतं तुम्ही पळून गेलो सेटवर एवढं सोनं घातलं होतं मी. काय माहिती मी तर मला तरी मध्ये ते चालू होतं मला तर संगीत खुर्ची चालू की जो पहिला बसेल त्याची त्याची तर पण आय थिंक जे होतं की सरासरा म्हणतो व्हॉट विल बी म्हणून माझं काही ओपिनियन जास्ती नाही त्याच्यावर बिकॉज ओपिनियन करून आता काही फायदा नाही. आय थिंक इट्स मोर टू speak less and act more. That should be the philosophy right now. जे कोणी असेल सत्तेवर एक जनतेच्या हितासाठी करावं त्यांनी, तीच माझी आशा आहे आणि सुख समृद्धी आनंद आणि प्रॉस्पेरिटी सगळ्यांसाठी व्हावी तीच एक आशा. बिग बॉस नंतर अजून कोणत्या रिअलिटी शो करायची ऑफर आहे किंवा करावं वाटतं असं काही आहे का? चेकलिस्ट तर खूप असते करायला पण लिव्ह इन द मोमेंट जेव्हा जेव्हा चांगलं आहे तेव्हा करावंच वाटतं.
जाता त्या प्रेक्षकांना सिनेमाविषयी आव्हान प्लीज खुर्ची येते 12 जानेवारीला थिएटरमध्ये. थिएटरच्या खुर्चीवरच जाऊन बघा ही फिल्म. चांगली फिल्म आहे, एफर्ट खूप छान आहे, एक वेगळी फिल्म आहे, म्युझिक सुंदर आहे, पिक्चरायझेशन खूप चांगलं आहे, ॲक्टिंग चांगली आहे. इट्स ओव्हरऑल अ गुड प्रोडक्ट. यू विल एन्जॉय इट. गो अँड वॉच इट. थँक्यू सो मच. थँक्यू.